असेल या गुंडागर्दीच्या माध्यमातून या ठिकाणी हे नगरसेवकांचे जे विरोध झालेले ते गुंडागर्दीच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब माणसाला न्याय नाही, त्याला विकत घेण्याची भाषा सातत्यानं या महायुतीच्या माध्यमातून केली जाते। चिंता करू नका, आमच्याजवळ पैसे आहे। शेवटच्या दिवशी नाथाभाऊ किती भाषण कर, संतोष भाऊ किती फिरतो, शेवटच्या दिवशी आम्ही चित्र बदलून टाकू अशा स्वरूपाची भावना आणि गुरमी यांच्या मनामध्ये। काय झालं? कोण नगरसेवक? शिवसेनेमधले उबाठामधले नगरसेवक घेतले। ज्या नगरसेवकांनी आयुष्यभर भाजपला विरोध केला ते नगरसेवक भाजपमध्ये आणि त्यांनाच तिकीट दिले। ज्यांच्या विरुद्ध भाजपाने ओरडले, आरोप केले, त्याच नगरसेवकांना आता तिकीट दिले। तू पाहिलं शेजारच्या वार्डामध्ये पाईप चोर, ज्यांच्यावर या सुरेश आमच्या भोळेंनी आमदार साहेबांनी आरोप केले विधानसभेमध्ये की हा माणूस पाईप चोरतोय, हे चोरलेले आहे, पुरावे दिले, उतारे दिले, सगळेचे सगळे त्यांनी दिले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्या आमदार साहेबांनी केली, ज्यांनी त्याच्या विरुद्ध रस्त्यावरून आंदोलन केले। काय राजू मामा तुमची कीव करावीशी वाटते हो, त्याचाच प्रचार करायची वेळ तुमच्यावर आली। राजू बाबा आता त्या तिकडे प्रचार करताय पाईप चोराचा। मी जळगाव शहराच्या नागरिकांना सांगणार आहे, हे निवडणूक अनेक निवडणुकांपेक्षा वेगळी आहे। मागच्या निवडणुकांमध्ये निदान तुमच्या समोर सुशिक्षित उमेदवार राहायचे, शुद्ध संस्कारित उमेदवार तुमच्या समोर आहेत। पण यावेळेस यादी काढा संतोष भाऊ, 75 उमेदवारांपैकी 11-12 उमेदवार जे झाले त्यांच्या सहित यादी काढा आणि उद्या या जळगाव शहरामध्ये प्रसिद्ध करा की या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांवर किती गुन्हे दाखल आहेत। प्रत्येकावर काही ना काही गुन्हा दाखल आहे, कुटुंबावर गुन्हा दाखल आहे, काही काही कुटुंबाचे तर दादागिरी होत चालली। चाकू सुरे लावणारे उमेदवार, मर्डर करणारे उमेदवार, दहशतीखाने वागवणारे उमेदवार, खंडणी मागणारे उमेदवार, मतिमंद अशा स्वरूपाचे उमेदवार निवडून देणार आहात तुम्ही। तुमच्या वार्डामधलं काय चित्र आहे? समोरचे कोण उमेदवार आहे? दोघांचे दोघं। नितीनजी भरडे या ठिकाणी 15 वर्षापासून का 20 वर्षापासून निवडून, मग विकास राहिला का? सत्ता तुमची, सगळंच तुमचं, मग विकास या वार्डामधला थांबला का? आता परत तेच आश्वासन तुम्ही देता का? तर दुसरा उमेदवार पाहिला अडकमोल कसं आहे माहिती आहे? तुम्ही ओळखता की नाही? निदान उमेदवार तरी ओळखता की नाही? तोडी बांधी करणे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी पाहिला, त्याचा विषय इतिहास तुम्हाला माहिती आहे काय झालं, या साहेबांनी काय केलं। नाथाभाऊने महारवतनाच्या जमिनी घेतल्यात म्हणून सुपारी घेऊन बदनाम करण्यासाठी हा माणूस पुढे आला आणि शेवटी मी चॅलेंज करून आम्ही घेतलेच नाही, असेल तर फुकट देऊन टाकत सगळेच सगळं। कुठे गेला? ले लिया हो गया। कुठून तरी सुपाऱ्या घ्यायच्या, कुठून तरी आंदोलन करायचं, लोकांना बदनाम करायचं, त्यांच्या उमेदवाराने केले। याच्यावर पोट भरता यांचा काय उत्पन्नाचं साधन नाही त्यांना। आमचे उमेदवार सुशिक्षित आहे, कॉम्प्युटर इंजिनियर आहे। दुसरा उमेदवार संस्कारी आहे, त्याचे भांडण मारामारी करणारा नाहीये, कधी असं तोडीपाणी करणारा नाहीये, कधी असे सुपारी घेऊन काम करणाऱ्यातले माणसं नाहीयेत। मग शहरामधलं वातावरण अत्यंत गरुड आणि दूषित या लोकांनी करून ठेवले। मी मतदारांना विनंती करणार आहे, उमेदवार तपासून घ्या, ज्याच्यावर कोणताही गुन्हा नाही, त्याच्या कुटुंबामध्ये कोणावर गुन्हा नाही
अशा स्वरूपाच्या गुन्हेगारांना मत देऊ नका, असं मी म्हणणार नाही. ज्यांच्यावर गुन्हा आहे अशांना मत द्या, असं महायुती म्हणायला लागली. आम्ही गुन्हेगार आहोत, जास्तीत जास्त गुन्हे करणाऱ्यांना आम्ही तिकीट दिलेले आहेत. कुणी पाईप चोर आहे, कुणी जेल मधून निवडणूक लढवतो आहे, कुणी मर्डर केस मध्ये ज्यादा बोला तो काढ डालेंगे छाड डालेंगे. 50-25 वर्षापासूनचं राजकारण या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये अनुभवतात. भाजपचे उमेदवार कोण, महायुतीचे उमेदवार कोण? ज्या भारतीय जनता पार्टीने या महाराष्ट्राला गोपीनाथ मुंडे साहेब असताना सांगितलं होतं की गुन्हेगारी मुक्त महाराष्ट्र, गुन्हेगारी मुक्त महाराष्ट्राची घोषणा केली. त्या कालखंडात दाऊद साहेबांना सगळ्यांचे गुंडखोरी त्यांनी मोडून काढले. आज काय चित्र आहे तर त्यांना तुम्ही प्रतिष्ठा देऊन राहिले. त्या लोकांना तुम्ही मोठं करताय. निवडून आल्यावर काय करणार आहे तर महानगरपालिकेमध्ये गुंडागर्दी करणार. टेंडर मला पाहिजे, त्याला पाहिजे, याच्यासाठी भानगडी करणार आहे. या भानगडीसाठी त्या महानगरपालिकेला मलिदा खाण्यासाठी यांना या महायुतीला नगरपालिका पाहिजे. कशासाठी तुम्ही गुंडागर्दी करता? काय एवढ्या लोकांना माघारी घ्यायला भाग पाडलं? काय महाराष्ट्रातलं राजकारणात चाललेलं आहे? कुठल्या युत्या कुठलं काय चाललेलं आहे? कुणी कुणासोबतही संघ करतोय. भारतीय जनता पार्टी साधन सूचितेचा एक आदर्श म्हणून मानला जातो. तर मी त्याने एक आयुष्य भाजपमध्ये काढलं. परंतु त्या कालखंडामध्ये अशी स्थिती नव्हती की MIMC युती करू, काँग्रेसची युती करू, यांच्याशी युती करू. इकडे भांडतात, इकडे MIMच्या विषयी तक्रारी करतात आणि तिकडे अकोट बिकोट मध्ये MIM बरोबर युती करतात. इकडे काँग्रेसचे भांडतात, काँग्रेस दररोज उठले उठले काँग्रेसवर टीका करतात आणि तिकडे अंबरनाथ मध्ये वगैरे पाहिलं तर काँग्रेस बरोबर जातात. काँग्रेसचे 12 आमदार, आपले 12 नगरसेवक एक रात्रीच भाजपने फोडले सरकार बनवायचं. अरे वा, 12 लोक निवडून दिले ना लोकांनी लोकशाही पद्धतीने, आणि पैशाच्या बळावर त्यांना विकत घेऊन परत आपलं सरकार आणण्यासाठी प्रयत्न करतात. मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे असेल, अन्य ठिकाणी काय चित्र आहे? नाशिक मधलं चित्र काय? काय मारामाऱ्या झाल्या, काय झाल्या? आणि अशा ठिकाणी निष्ठावान कुठे गेले? निष्ठावान कुठे गेले? त्यांनी सतत उचलायचा. वर्षानुवर्ष त्यांनी मेहनत करायची, कष्ट करायचे, आणि ज्यावेळेस तिकिटाच्या वेळ आली की नाही, वो नाही होणार, ये होणार, बाहेरून आलेला गुंड, अशा अनेक शेकडो गुंडांना यांनी तिकीट महाराष्ट्रामध्ये दिले. कुठले संस्कार आहे, कुठले साधन संचय आहे? परिवर्तन फक्त मतदारच करू शकतो, आणि हे तुमची शेवटची संधी आहे. परिवर्तनाच्या दृष्टिकोनाचा प्रयत्न केलेच पाहिजे असं मला वाटायला लागलं. 5 वर्षानंतर या महानगरपालिकेच्या निवडणुका व्हायला पाहिजे असतात, पण तो महाराष्ट्रामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना जवळपास 7-8 वर्ष होत. सरकारच्या माध्यमातून निवडणुका बऱ्याच ठिकाणी लांबवल्या गेल्या, वेगवेगळे कारण दाखवले गेले, आणि येणाऱ्या 15 तारखेला आता हे मतदान होणार आहे. मग असे साऱ्या वक्त्यांनी आपल्याला सांगितलंय मतदानाच्या दृष्टिकोनातून किती महत्व आहे. लोकशाही मूल्यांमध्ये, लोकशाही तत्वामध्ये बसणारी ही निवडणूक सर्वसामान्य माणसाचा हा अंतिम अधिकार आहे. लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता शेवटचं मतदान जे आहे ते महानगरपालिकेसाठी. यानंतर 5 वर्ष तुम्हाला कोणत्याही निवडणुकीला मतदानाला सामोरं जायचं नाहीये. महानगरपालिका ही निवडणूक अशी आहे
की लोकसभेपेक्षा विधानसभेपेक्षा आपल्याला अत्यंत जवळची आहे. लोकसभेमध्ये खासदार आपले प्रश्न मांडतील, विधानसभेमध्ये आमदार आपले प्रश्न मांडतील, पण आपल्या जवळच्या प्रश्न जे आहे, गटारींचे प्रश्न असतील, पथजीवांचे प्रश्न असतील, आरोग्याच्या समस्या असतील, अनेक प्रश्न जे आपल्या घराजवळचे आहेत ते मांडणं हे फक्त महानगरपालिकेमध्ये शक्य होतं. नाथाभाऊ आमदार आहे, विधानसभेत नाही मांडू शकत किंवा मांडता येतं पण मांडता येणार नाही, कारण त्याला काहीतरी मर्यादा असतात की आमच्या घरची गटार साफ केली नाही. हे काही विधानसभेत मांडण्याचा विषय नाहीये. माझ्या घरासमोरचे दिवे बंद आहेत ते विधानसभेत मांडण्याचा विषय नाही आहे. तो महानगरपालिकेतच मांडावा लागणार, तिथंच तो सुटावा लागणार, त्यांना ते अधिकार आहे. मग आता निवडणुका पार पडत असताना आपण पाहिलं तर या ठिकाणी सत्ता कोणाची गेली अनेक वर्ष? महायुतीची आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता या शहरामध्ये आहे. मागच्या कालखंडामध्ये 57 नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या शहरामध्ये निवडून आले. नेहमी प्रचारामध्ये सांगतात की आमचं सरकार वर दिल्लीला आहे, आमचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आहे, आमचं सरकार खालपर्यंत आहे, खासदार आमचा, आमदार आमचा, मंत्री आमचा, पालकमंत्री आमचा, मुख्यमंत्री आमचा, उपमुख्यमंत्री आमचा. अरे पण हे तर मागच्या 5-10 वर्षापासून आम्ही ऐकतच आलोय ना. 10 वर्षापूर्वी तुमची सत्ता होती, 57 नगरसेवक तुमचे निवडून दिलेले होते, पण तुमचे नगरसेवक तुम्हालाच सांभाळता आले नाही. 57 पैकी 17 पळून गेले, शिवसेनेकडे चालले गेले. तुम्हाला तुमचे सांभाळता आले नाही आणि नंतर परत जे गेले होते त्यांना आता भाजपमध्ये आणले. जळगाव शहरात तर राजकारण आपण कधी नव्हतं पाहिलं एवढं गढूळ आता या 5 वर्षांमध्ये आपण आता या अलीकडच्या निवडणुकांमध्ये अनुभव. दिल्लीत सत्ता, महाराष्ट्रात सत्ता, तर मग या विकासाच्या दृष्टिकोनात तुम्हाला अडवलं कोणी होतं? या 5 वर्षांमध्ये का विकास होऊ शकला नाही? 5 वर्षाच्या पूर्वी जे शब्द दिल्याचे पाहिजे तुम्ही आश्वासनं दिले तर आश्वासनं आता देत आहे. तेच तुम्ही 5 वर्षापूर्वी सांगत होते जळगावला आम्ही सिंगापूर सारखं शहर बनवू, जळगावला आम्ही इंडस्ट्री आणू, जळगावला आम्ही मोठा निधी देऊ. का नाही आणला? मग आता माननीय मुख्यमंत्री येत आहे, इथं आहेत आणि तेच शब्द वापरतायत, तेच तुम्हाला परत सांगतायत. आणि मी जळगाव शहरामध्ये गेले अनेक वर्ष या निवडणुकांमध्ये भाग घेत आलेला. अनेकदा निवडणुकीचं चित्र मी या ठिकाणी बदलवलेलं. आमच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीनं, नागरिकांच्या मदतीने शक्य झालेलं. पण गेल्या अनेक वर्षामध्ये या ठिकाणी महापौर वेगळा केला असेल, मी डायरेक्ट महापौर के.डी. पाटलांच्या मदतीनं, आपल्या मदतीने सर्वांनी जाऊन डायरेक्ट अशा तरी बोलले झाले. पण हे सारं करत असताना हे असं फोडाफोडीचं राजकारण मी पाहिलं नव्हतं. इतकं घाणेरडं राजकारण जे आज या जळगाव शहरामध्ये सुरू आहे हे तुम्ही अनुभवलं नव्हतं. एक राजकारण चालायचं एकमेकांच्या समोर पाहिजे. सुरेशदादा समोर, नाथाभाऊ समोर आहे, निवडणूक व्हायच्या समोर, पण इतक्या घाणेरडा, इतक्या बैठक, तू बसून जा, हा बसून जा, त्याच्यासाठी दादागिरी केला, त्याच्यासाठी गुंडागर्दी करा, तू 25 लाख घे, तू 10 लाख घे, तू 10 लाख घे, असे धंदे कधी झाले नव्हते. आता तर या ठिकाणी 12-12, 11-11 नगरसेवक या ठिकाणी विरोध होत आहे, दबावाखाली होत आहे, सत्तेचा माज आणि बस्ती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.